हॅलो फ्रेंड्स, सकाळी उठून बाहेर बघितलं होतं तर ऊन तर भयंकरच निघली होती. समजतच नव्हतं किती वाजले होते. तर मोबाईल बघितलं तर 8 वाजून दिसले. मग चला बा म्हटलं, आपल्याला तर कॉलेजला पण जायचं आहे. मग घेतला ब्रश आणि तुम्हाला तर माहितच आहे दिवसांदिवस किती ऊन पडत आहे. समजतच नाहीये की उन्हाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे. तर आता असं झालं की आला तर चांगला पाऊसच येते, नाहीतर मग ऊनच राहते. मग तर बाहेर पण नाही निघू देत आणि घरात पण नाही येऊ देत. मी तर आज खिचडीच बनवली होती, कारण जाऊ द्या म्हटलं, वेळ पण झाला होता आणि जास्त वेळ पण नव्हता राहिला. कारण माझं कॉलेज राहते 10 वाजता. मला आज समजलंच नाही मी 8 वाजता कशी उठली. तर माहित नाही मी कोणत्या एवढ्या मोठ्या स्वप्नात होती. मी तर खिचडी बनायची वाटच बघत होती. मग काय, खिचडी बनल्याबरोबर डायरेक्ट ताटातच घेतली, कारण भूक पण लागून होती आणि वेळ पण झाला होता. पहिले तर मस्त जेवण करून घ्यावं म्हटलं, मग होत बसन आंघोळ. मग काय, मस्त आंघोळ वगैरे केली आणि लावला मग कॉलेजचा ड्रेस. मला बघून तुम्हाला पण असंच वाटत असेल की मी एवढी खुश का बरं होता, हो ना? मला सर्वात जास्त या गोष्टीची खुशी होत आहे की मला कॉलेजचा ड्रेस प्रॉपरली आला. मी माझं वेट याआधी पण कमी केलं होतं, मग माझी तब्येत पण बिघडली होती. मग ते गोळा करताना माझं वेट अजून गेन झालं. जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ किंवा फोटो वगैरे बघितले असेल ना, तर तुम्हाला समजलंच असेल. खरंच यार, जेव्हा आपण वजन कमी करतो ना, ते पहिलेचे ड्रेस जर आपल्याला व्हायला लागले ना, तर एवढी खुशी होते की काय सांगू तुम्हाला. जे कोणी वजन कमी करत असेल ना, तर ते खुशी त्यांना माहीतच असेल किती होते. तर आणि हो, ब्लॉगला खतम करायच्या आधी माझ्या सर्व भावा बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.